आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट। गिरीशजी, मी आपलं स्वागत करतो आमच्या या कार्यक्रमामध्ये। मला आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की अण्णांच्या या उपोषणाला आणि आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने सुद्धा पाठिंबा देऊ केला होता, पण अण्णांनी तो नाकारलाय। काय याच्या मागचं कारण आहे? पाठिंबा अण्णांनी घेतलाय का नाकारलाय हा माझ्या पुढचा प्रश्न नाही। जो विषय आहे त्या विषयाला न्याय मिळाला पाहिजे असं वाटतं। विषय अण्णा हजारेंनी काढलाय किंवा आता पाठपुरावा करतायत, विषय चांगला आहे म्हणून आमचा विषयाला पाठिंबा आहे, व्यक्तीचाच प्रश्न नाही। आज लोकपाल विधेयक हे यायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून देशातला कुठलाही माणूस, तो सामान्य गरीब कामगार असेल, पोलीस कॉन्स्टेबल असेल, नाहीतर देशाच्या अत्युच्चपदी असणारा पंतप्रधान असेल, कायदा हा सर्वांना समान असला पाहिजे। मग भ्रष्टाचार जो कोणी करेल त्याला कुठे ना कुठेतरी शिक्षा व्हायला पाहिजे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। आणि म्हणून लोकपाल विधेयकाच्या माध्यमातून उच्च लोकांची याच्यामध्ये गणना होतीये की जे मंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते मात्र भ्रष्टाचार करून सुटतील आणि बाकीच्यांना भ्रष्टाचारात पकडायचं हे चालणार नाही। आणि म्हणून अण्णांनी आमचा पाठिंबा घेतला का नाही हा माझ्या दृष्टीने गौण मुद्दा आहे। अण्णांनी जो विषय उचललेला आहे आमचा त्या विषयाला पाठिंबा आहे। आपण असं सांगताय गिरीशजी की आपला या विषयाला पाठिंबा आहे, पण या विषयामधल्या अण्णांच्या ज्या मागण्या आहेत त्या जर बघितल्या तर लोकपालाला हे संपूर्ण अधिकार हवेत, FIR दाखल करण्याचे, कारवाई करण्याचे, अगदी कन्व्हिक्ट करण्याचे सुद्धा अधिकार हवेत। अशा परिस्थितीमध्ये सत्तेची गणितं ही दरवेळेला बदलत असतात। कदाचित उद्या भाजपची सत्ता केंद्रामध्ये येणार असेल किंवा राज्यांमध्ये येणार असेल, त्यावेळेला भाजपच्या मग काही लोकांना जर का अशा लोकपालाच्या कारवाईच्या अंतर्गत सामोरं जाण्याची पाळी आली तर इतर राजकीय पक्षांनी अजून याबद्दल भूमिका व्यक्त केलेली नाहीये, पण भाजपनी केलेली आहे। म्हणून मी आपल्याला विचारतो की आपली भूमिका काय राहील? ते मी मगाशीच सांगितलं की देशात सत्ता कोणाची आहे हा गौण मुद्दा आहे। कुठल्या राज्यात भाजपची सत्ता आहे, काँग्रेसची सत्ता आहे हाही गौण मुद्दा आहे। सत्ताधीशांवर अंकुश ठेवायचा असेल, भले राज्य ते कुठल्याही पक्षाच्या ताब्यात असो, त्याच्यावर अंकुश ठेवण्याकरता अशा प्रकारची काहीतरी व्यवस्था देशामध्ये निर्माण व्हायला पाहिजे। हा विषय मला मान्य आहे, भारतीय जनता पार्टीला मान्य आहे आणि म्हणून ह्या विषयाचा पाठपुरावा आम्ही करतो। उद्या असं थोडीच आहे की भाजपच्या राज्यात किंवा भाजप सत्तेवर असताना कोणी भ्रष्टाचार केला तर त्याला सोडून द्यायचं अशा मताचा मी नाही। जो कोणी भ्रष्टाचार करेल, राज्य कोणाचंही असो, त्याची चौकशी होऊन त्याला शिक्षा व्हायला पाहिजे। हा विषय माझ्यासारख्याला देखील पटतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या पद्धतीचं विधेयक बिल जे आहे हे यायला पाहिजे। हे बिल आलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि आपली प्रतिमा सुद्धा सर्वांना माहिती आहे, त्यामुळे याच्याबद्दल हा विषय नाही आहे। मुळात अण्णांचा जे याच्यावरचा आक्षेप होता तो हा होता की भारतीय जनता पक्षाचा आम्ही पाठिंबा घेत नाहीये कारण भाजपही सत्तेमध्ये होती, त्या 8 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी लोकपाल विधेयक यावं म्हणून काहीच प्रयत्न केले नाहीत। मी हे सांगू इच्छितो, अण्णा हा विषय माझ्या दृष्टीने म्हणजे अण्णा हा काही मुख्य विषय नाही, लोकपाल बिल हा मुख्य विषय आहे। आणि शेवटी असं असतं की कुठलंही बिल ते पार्लमेंटमध्ये येऊ किंवा विधानसभेमध्ये येऊ, त्याचं पाठपुरावा जरी आता अण्णा करत असतील तरी त्याचे प्लस मायनस, त्याच्यातल्या उणीवा त्रुटी या सगळ्याची चर्चा की कुठलंही बिल पास होत असताना जेव्हा त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं तेव्हा सभागृहामध्ये अनेक वेळा त्याची चर्चा होते, तासनतास त्याची चर्चा होते। त्याच्यातून फायदा काय आहे, तोटा काय आहे, त्याच्यातल्या पळवाटा काय आहेत, हा सगळा अभ्यास करूनच ते बिल पारित होतं। त्यामुळे त्यातले जे पर्टिक्युलर्स आहेत त्याच्या संदर्भात अण्णांचा अभ्यास असेल तर त्यांनी काही सूचना कराव्या, पण बिल पास करणारे पार्लमेंटमध्ये खासदार असतात किंवा विधानसभेमध्ये आमदार असतात, ते देखील ह्या विषयाचा अभ्यास करत असतात। आणि म्हणून बिल आल्यानंतर त्याच्यात काय असावं आणि काय नसावं त्यातला मूळ गाभा जो आहे की निरंकुश सत्ता कोणाची असता कामा नये। कोणीही ह्या देशातला उच्च माणूस देखील भ्रष्टाचार करत असेल तर तो मुक्त असता कामा नये, त्याला शिक्षा झाली पाहिजे, ही त्याची थीम आहे आणि ती आम्हाला मान्य आहे। आता हा कायदा कसा करायचा ह्याच्या संदर्भातले जे काही पर्टिक्युलर्स आहेत, काही डिटेल्स आहेत, जेव्हा कायदा चर्चेला येतो तेव्हा सभागृहामध्ये तासनतास त्याच्याविषयी अभ्यास करून खासदार असतील, आमदार असतील हे बोलत असतात, कशा पळवाटा निघू शकतात ह्या आपण पाहत असतो आणि त्या निघू नयेत आणि खरा आरोपी त्याच्यातून मिळावा म्हणून जेव्हा हे बिल मांडलं जाईल तेव्हा मग त्याच्यातल्या ज्या पर्टिक्युलर्स आहेत त्याची चर्चा यथोयोग्य करता येईल। आता तत्वतः हे मान्य करायचं का नाही हा आम्हाला प्रश्न आहे,
तर आम्हाला असं वाटतं की तत्वतः हे मान्य केलं पाहिजे. लोकपाल बिल हे या देशात आलं पाहिजे. ते बिल पास होऊन त्याचं कायद्यात रूपांतर झालं पाहिजे. आणि कायदा होत असताना इतर देशातले अनेक अनुभव, देशात देखील अशा प्रकारे भ्रष्टाचार निर्मूलन करणाऱ्या संस्था, सरकारी एजन्सी, मग ते सीबीआय असेल, सीव्हीसी असेल, या सगळ्या कार्यरत आहेत. यांच्या मर्यादा काय राहतील? एकमेक हातात हात घालून काम करतील का एकमेक काही पळवाटा शोधतील का टोलवाटोलवी करतील? ही साधक बाधक चर्चा काही तास ही सभागृहामध्ये चालेल. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो की या विषयाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये हे बिल पास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बिल पास करत असताना ते कशा पद्धतीने पास करावं त्याचे जे डिटेल आहेत हा सर्व देशातल्या चर्चेचा विषय नाही. तर कायदे मंडळात कायदे पास होतात. जे लोकांनीच निवडून दिलेलं कायदे मंडळ आहे त्याच्यामध्ये याची सविस्तर चर्चा होईल. त्यामुळे याच्यात अण्णा हजारे यांच्या काही सूचना असतील तर त्या देखील विचारात घेतल्या जातील. पण त्याच सगळ्या घेतल्या जातील. बोला. मला असं याच्यामध्ये म्हणायचं आहे की याच्यामधला आक्षेप एकच आहे की एनडीए सरकारने त्यांच्या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे सगळं पटत असून सुद्धा लोकपाल विधेयक आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचं काय कारण असेल? असं आहे की त्यावेळेला असे मी अजून 15 विषय तुम्हाला सांगेन. त्या काळात एनडीएचं सरकार आलं, अनेक प्रश्न होते, अनेक पक्षांना घेऊन एकत्र चाललो होतो. एक मिनिमम कार्यक्रम ठरवला होता, त्याच्या प्रायोरिटीज ठरवल्या होत्या. त्या प्रायोरिटीमध्ये त्यावेळेला हे नसेल म्हणून याचा अर्थ ते आम्हाला मान्य नाही असं नाही. ते यावं ही आमची इच्छा आहे. आता येते तर तेव्हा आम्ही स्वागत करणार. पण मग आम्ही त्यावेळेला केलं नाही म्हणून आता काँग्रेसने करू नये अशी भूमिका घेणं काही बरोबर नाही. म्हणून आणखी तसं म्हटलं तर देशाच्या स्वातंत्र्यानंतर गेले कित्येक वर्ष काँग्रेस सत्तेवर आहे. त्यांनी कुठे ते बिल आणलं त्याच वेळेला? निश्चित मला तोच पुढचा प्रश्न विचारायचा आहे की लोकपाल विधेयक यावं या विषयावरती गेली 42 वर्ष चर्चा चालू आहे. पण 42 वर्षामध्ये आज जो अण्णा हजारेंनी संघर्ष सुरू केलाय इतका टोकाचा संघर्ष आजपर्यंत ना कुठल्या राजकीय पक्षांनी केला होता ना कुठल्या राजकीय नेत्यांनीही केलेला होता. याला काय अनास्थेचं कारण आहे? नाही, म्हणून अण्णांनी याचा जो पाठपुरावा चालवलेला आहे, चांगली गोष्ट जेव्हा अण्णा करतात किंवा त्या अनेक वेळेला करतात तेव्हा त्यांना आमचा पाठिंबा हवा आहे का नाही हा आमच्या दृष्टीने मुद्दाच नसतो. मग आज आम्ही विरोध करायचा का? तर नाही, हा विषय चांगला आहे, याच्या मागे हेतू शुद्ध आहे, याने देशाचा फायदा होणार आहे, अनियंत्रित सत्ता राहणार नाही. मग ते अण्णांनी जरी असलं, अण्णांना आमचा पाठिंबा हवा आहे का नको आहे हे आम्हाला माहिती नाही. नको असेल तर काय आम्हाला त्याची तसं हे पण वाटत नाही. पण विषय चांगला आहे, अण्णा आमचा पाठिंबा घेत नाहीत म्हणून आम्ही विरोध करावा या मताचा मी नाही. तर विषयाला धरून मी तुम्हाला सांगतो की नाही इतक्या वर्षात झालं, आता तरी ते येतंय ना, अण्णांच्या रूपाने येतंय ना, त्याचं क्रेडिट अण्णांना देऊ. पण विषयाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे बिल यायला पाहिजे असं मला वाटतं. 42 वर्ष झाली हे लोकपाल विधेयक भारतामध्ये यावं, हे संमत व्हावं आणि लोकपाल नियंत्रित या विधेयकांच्या अन्वये पंतप्रधानांपासून ते संपूर्ण पार्लमेंट हे सुद्धा त्याच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये यावं असा या लोकपाल विधेयकाचा पाठीमागचा आग्रह आहे. या विषयावरती गिरीशजी आपल्याला अजूनही चर्चा करायची आहे, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.